हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण DNA या टॉपिकमधला डिस्कवरी अँड फॉर्म्स ऑफ DNA हा पॉईंट स्टडी करणार आहोत. तर त्यामधला आपण प्रिव्हियस बघूया की DNAचा डिस्कवरी कशा पद्धतीनं केलेली आहे हे आपण पहिल्यांदा बघणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा ग्रिगर जॉन मेंडल यांनी हेरिडिटी ही कन्सेप्ट मांडली. हेरिडिटीचा अर्थ काय? असा एक पॉईंट, असा एक पार्ट आपल्या बॉडीमधला की तो एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला पास होतो. त्याला त्यांनी नाव दिलं हेरिडिटी. 1865 मध्ये जवळजवळ ग्रिगर जॉन मेंडेलनी, आपण ह्यांचा स्टडी बघितलेला आहे, तर त्यांनी पी प्लांटवरती केलेला स्टडी होता. तर त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की एक हेरिडिटी हा असा शब्द हा तिने पहिल्यांदा मांडला होता. द हेरिडिटी द कन्सेप्ट विच इज एक्सप्लेन्ड बाय द ग्रिगर जॉन मेंडेल विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट कॅरीड आउट बाय द पी प्लांट्स. ठीक आहे, इट इज कॅरीड आउट विथ फ्रॉम 1865. त्यानंतर 1909 मध्ये विल्यम्स जॉन्सन यांनी जीन ही कन्सेप्ट पहिल्यांदा स्टडी केली किंवा त्याला नाव दिलं. म्हणजे जे मेंडेल म्हटले की हेरिडिटी अशी एक हेरिडिटी कन्सेप्ट आहे की जी एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला जाते. त्याचा स्टडी केल्यानंतर 1909 मध्ये त्यांना त्या हेरिडिटी त्या शब्दाला जीन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे तिने जेव्हा स्टडी केलं तेव्हा लक्षात आलं की सेगमेंट असे काही स्ट्रक्चर्स आहेत, असे जीन्स त्याला नाव दिलं की हे जीन्सच आहेत की एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला जातात. त्यानंतर T.H. मॉर्गन यांनी एक स्पेसिफिक असा स्टडी केलेला आहे. बेसिकली ह्यांचा स्टडी झुलॉजीशी रिलेटेड आहे. बाकीचे म्हणजे मेंडेल वगैरे बघितला तर ह्यांचा पी प्लांट म्हणा किंवा बायोलॉजिकल व्ह्यूनं बॉटनीशी रिलेटेड स्टडी जर असला तर T.H. मॉर्गनचा स्टडी हा इट इज नियरली रिलेटेड टू झुलॉजिकल. बिकॉज तिने ह्याचा जो हाऊस फ्लाय असते आपली ह्याच्यातली घरातली जी आपण नॉट अ हाऊस फ्लाय, इट इज अ ड्रॉसोफिला जी असते आपल्या घरामध्ये, आपण त्यांना घुंगुरट्या म्हणतो, त्याच्यावरती तिने जास्तीत जास्त स्टडी केलेला आहे आणि भरपूर त्याच्यावरती स्टडी झालेला आहे. तर तो स्टडी करत असताना त्यांनी एक अशी कन्सेप्ट मांडली, इट डिस्कव्हर्स दॅट द जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. म्हणजे मेंडेलचा स्टडी झाल्यावर आणि जॉन्सनचा स्टडी झाल्यावर या दोघांचं कंबाईन करून T.H. मॉर्गननी एक असं विधान मांडलं की जीन्सच आहेत की ते इनहेरिडिटी दाखवतात. म्हणजे जीन्स आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरेक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द विच गोज फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. हिनी 1911 म्हणजे 1911 मध्ये तिने हा डिस्कवरी मांडली. त्यानंतर लिवेननी एक स्पेसिफिक अशी डिस्कवरी मांडली. त्यांनी वेगवेगळे गोष्टी एक्स्ट्रॅक्शन केले त्या DNA मध्ये. म्हणजे DNA हे तिने नाव मांडलं नव्हतं, पण त्यांच्या लक्षात आलं की त्या DNA या स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियोटाइड्स असतात, फॉस्फेट्स असतात, शुगर आहेत, 4 बेस पेअर्स आहेत. अशा पद्धतीने डिस्कवरी म्हणजे कुठले कुठले कंपोनंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात अशा पद्धतीचा स्टडी जो आहे 1929 मध्ये फिबस लिवेननी स्टडी केलेला आहे. त्यानंतर ऑसवाल्ड एव्हरीनी काय स्टडी केला, शोज दॅट द DNA कॅन ट्रान्सफॉर्म द प्रॉपर्टी ऑफ द सेल्स. म्हणजे त्यांनी विधान मांडलेलं होतं की आतापर्यंतचा जो स्टडी झालेला आहे फ्रॉम 1865 टू 1929 ह्याच्या आधारावर तिने 1944ला एक असं विधान मांडलं, असं सेंटेन्स मांडलं, इट शोज दॅट द DNA कॅन ट्रान्सफॉर्म. म्हणजे एखाद्या सेलमध्ये जे काही सेल ऑर्गनलीज प्रेझेंट असतात, दॅट इज फ्रॉम अ न्यूक्लियस टू द सायटोप्लाझममध्ये मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज काय असेल ते सगळं, या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे जे काही स्ट्रक्चर त्या सेल्स असणार आहे हे सुद्धा डिटरमाइन करण्यासाठी DNAच रिस्पॉन्सिबल असतो. पण सुरुवातीला ही आयडिया जी आहे ती युनिव्हर्सली एक्सेप्ट केलेली नव्हती. त्यानंतर ह्यांचा स्टडी झाल्यावर इरविन चार्गॉफनी एक असा विधान मांडलं, दॅट इज A + G = T + C = 50%. म्हणजे A आणि G जेवढे असतील तेवढेच T आणि C असणार आहेत आणि हे दोन्हीही 50-50% असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ॲडिनाइन जेवढे असतील त्याचे बरोबर इक्वल टू थायमिन पण तेवढे असणार आणि दोन्हीचे मिळून पण 100% होणार. सो दीज आर द 50%. असं तिने इरविन चार्गॉन्सनी 1950 मध्ये विधान मांडलं. त्यानंतर फ्रँकलिन नावाच्या सायंटिस्टनी असं स्टडी केलं की DNA मध्ये फक्त एकच स्ट्रक्चर प्रेझेंट नसतं, देअर आर प्रेझेंट ऑफ मेनी टाईप ऑफ स्ट्रक्चर्स. मग सुरुवातीला प्रिव्हियसली तिने जे डिस्कवर केली ते म्हणजे DNA मध्ये 2 फॉर्म्स असतात. पहिला म्हणजे A फॉर्म आणि दुसरा म्हणजे B फॉर्म. तर A फॉर्म आणि B फॉर्म मध्ये तिने एक टिपिकल असा स्टडी केला, दॅट इज अ एक्स-रे डिफ्रॅक्शन इमेजेस. म्हणजे एक्स-रे जसं आपण ह्युमन बिंगचं काढतो तशा पद्धतीने एक्स-रे डिफ्रॅक्शन म्हणजे एखाद्या केमिकल कंपोनंटचं एक्स-रे काढला तर त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसतं. ते काढल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये जवळजवळ 2 प्रकारचे स्ट्रक्चर बघायला मिळतात, A फॉर्म आणि B फॉर्म.
म्हणजे ड्राय फॉर्ममध्ये असेल तर ए आणि वेट फॉर्ममध्ये असेल तर बी, असे दोन पद्धतीने रोझॅलिंड फ्रँकलिननी 1951 साली स्टडी केलं की देर आर प्रेझेन्स ऑफ 2 फॉर्म्स ऑफ DNA. हां, आता ही दोघं फार इंटरेस्टिंग आहेत. ही दोघं म्हणजे वॅटसन अँड क्रिक. तुम्ही जेव्हा जेव्हा DNAचा शोध कुणी लावला असा जर तुम्ही 11वी पासून ऐकत असाल किंवा 5वी-6वी पासून हा जर शब्द तुमच्या कानावर गेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की DNAचा हा बेसिक स्टडी सुरुवातीला ते स्ट्रक्चर ज्यांनी मांडलं, ATGC सगळं अरेंज करून जो DNA आपण स्पायरली कॉइल्ड दाखवतो, तर त्याचं स्ट्रक्चर पहिल्यांदा वॅटसन अँड क्रिक ह्या दोघा सायंटिस्टनी मांडलेलं आहे आणि ह्याला सुद्धा त्यांना ऑस्कर सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यावरती एरविन चार्गॉफनी 1940 मध्ये काय केलं की त्यांचा डाटाचा स्टडी केला आणि त्याच्यावरती म्हणजे वॅटसन अँड क्रिकने जो DNAचं मॉडेल मांडलं त्याच्यावरती तिने 1940 पासून ते 1950 म्हणजे 1940 ते 50 या दरम्यान चार्गॉफनी स्टडी केला आणि चार्गॉफनी स्टडी करताना त्यांच्या असं लक्षात त्यांनी एक रूल मांडला. तो काय रूल आहे बघा, चार्गॉफ रूल आपण त्याला म्हणतो. का चार्गॉफनी मांडलाय म्हणून चार्गॉफ रूल, तिने त्या रूलला नाव दिले तसं. हिज डाटा शोज दॅट in each species the percent of A equals to the percent of T while percent of G is equal to percent of C. ह्याचा अर्थ काय, तुमच्या जर DNA मध्ये जेवढे ॲडिनाइन ग्रुप असतील, जेवढा A असेल तेवढेच तुमचे थायमिन असणार, कारण की दोन्ही अँटीपॅरलल आहे आणि जेवढं ग्वानिन असेल तेवढं सायटोसिन असणार. असा तिने चार्गॉफनी रूल एक मांडलेला आहे. त्यानंतर ना वॅटसननी एक पिक्चर डिस्क्राईब केली विल्किन्स थ्रू 1953 मध्ये. तर त्याच्यामध्ये जे तिने स्ट्रक्चर काढले म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते म्हणजे दोन बेसेस मधला अंतर म्हणजे ATGC असतात ना, ह्याला आपण बेसेस म्हणतो, बेस पेअर्स म्हणतो. तर त्या दोन बेस पेअर मधला अंतर जवळजवळ 3.4 अँगस्ट्रॉन आहे. लेंथ ऑफ पिरियड म्हणजे पूर्ण जर त्या ह्याचं स्ट्रक्चर जर बघितला DNAच्या ह्याच्यातलं ते जवळजवळ 34 अँगस्ट्रॉन आहे. आणि तो टर्न जो असतो इथं आपण बघतो हा टर्न, या टर्नचा जो रिजन आहे तो 36 डिग्री इतका असतो. आणि ह्यामध्ये तुम्हाला एक मेजर ग्रूव मायनर ग्रूव बघायला मिळतो. शब्द पुढे येणार आहेत. ह्याला जर आतल्या साईडला एकदम जास्त असेल त्याला मेजर ग्रूव म्हणतो आणि बाहेरच्या बाजूला केवढा आलाय त्याच्या आपण मायनर ग्रूव म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हा बाहेर आलाय हा आत आलाय, ह्याला आपण मेजर ग्रूव म्हणणार, ह्याला आपण मायनर ग्रूव म्हणणार. तर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर जवळजवळ सुरुवातीच्या काळात स्टडी केलेला आहे. तर फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॅटसन अँड विथ मॉरिस विल्किन्स या तिघांना मिळून 1962 मध्ये नोबेल प्राइज मिळाला, जे फॉर डिस्कवरिंग द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ डीऑक्सीरायबोज ॲसिड. DNAचा स्ट्रक्चर तिने एक्सप्लेन केल्यामुळे, तिने मांडल्यामुळं त्यांना 1962 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. आणि हे मुलांना फार महत्त्वाचं होतं. मॉलिक्युलर बायोलॉजीचा स्टार्टिंगच आपण म्हटलं तर इथूनच स्टार्ट होते. वाईडली रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरीज इन 20th century. म्हणजे आपण 20व्या शतकातलं जे हे आहे आपण म्हणतो जे डिस्कवरी आहे ती मेजर डिस्कवरी ह्या वेळेत झालेली होती. इट हॅड लीड द वे टू मॅपिंग अँड डिसिप्लिंग ऑफ ऑल द जीन्स इन द ह्युमन क्रोमोझोम्स. आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहीत असेल ह्याच्यानंतर आणखीन एक स्टडी झाला, तुम्ही 12वीला नाव ऐकलं असेल, ते म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आपल्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट आहेत आणि त्याचं कसं त्याच्यामध्ये किती जीन्स आहेत आणि ते कुठं लोकेट आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी केला म्हणजेच आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट स्टडी केला असं आपण म्हणतो. तर हा स्टडी करण्या अगोदर हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट करण्यासाठी DNA मॉडेलचा मदत फार महत्त्वाची ठरलेली आहे. म्हणजे जे नोबेल प्राइज त्यांना मिळाले त्याच्यानंतरनं पुढं हा भरपूर त्याचा स्टडी करण्यात आलेला आहे. तर वॅटसन आणि क्रिकने जे DNAचं मॉडेल मांडलं त्याच्यामध्ये काय काय होतं बघा. जे लॅडर आपण जे शिडी म्हणतो ते शिडीच्या साईडचे जे पार्ट्स असतात ते कशाने बनले, म्हणजे बॅकबोन कशाने बनले तर फॉस्फेट आणि डिऑक्सीरायबोजनी. आणि बेसेस जे आहेत त्या बेसेस लॅडर म्हणजे जिन्याचे पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या कशापासून बनल्या तर नायट्रोजनस बेसेसपासून. आणि त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड होते, म्हणजे हायड्रोजन बॉन्ड हे त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी मदत करतात. आणखीन एक महत्त्वाचं त्यांना काय स्ट्रक्चर दिसलं की DNA मध्ये एक स्टँड आहे वरती गेलेला, एक स्टँड आहे खाली, म्हणून त्यांना अँटी पॅरलल असं म्हणतो. आणि एका डायरेक्शनला जर तुम्ही 5' नाव दिलात कारण की तिथं 5 नंबरचा कार्बन एक्सपोज असतो आणि दुसऱ्या डायरेक्शनला 3 नंबरचा कार्बन, अँड इट इज टोटली अपोजिट टू द अनदर साइड ऑफ DNA स्टँड. ते म्हणजे एका बाजूला जर 5' असेल तर दुसऱ्या बाजूला 3' असेल, एका बाजूला 3' असेल तर दुसऱ्या बाजूला 5'. अशा पद्धतीने DNAचे स्टँड बेसिकली अरेंज असतात. 2 हायड्रोजन बॉन्ड्स कनेक्ट टू T टू A, 3 हायड्रोजन बॉन्ड्स कनेक्ट G टू C. थायमिन आणि ॲडिनाइन मध्ये डबल बॉन्ड असतो
आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. हे बेसिकली तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला सुद्धा येऊ शकतं. आता आपण बघूया फॉर्म्स ऑफ DNA. जे DNAचे आपण स्ट्रक्चर बघतो त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हटलं तर 5 फॉर्म आहेत. A फॉर्म, B फॉर्म, C फॉर्म, D फॉर्म आणि Z फॉर्म. पण आपण फोकस करणार आहे A फॉर्म, B फॉर्म आणि Z फॉर्म. तेच तुम्हाला जास्त महत्त्वाचे आहेत. तर पहिल्यांदा बघूया आपण A फॉर्ममध्ये काय आहे बघूया. तर A फॉर्मचं स्ट्रक्चर जवळजवळ असं दिसतं आपल्याला पहिल्यांदा. आणि हे सुद्धा डबल हेलिकल आहे. यामध्ये आता इथून पुढचं जे पॉईंट्स आहेत जेवढे तुम्हाला समजतील तेवढेच लक्षात घ्या की त्याचा अँगल किती आहे, त्याच्यामध्ये किती बेस पेअर्स आहेत. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच घ्या, कारण की ह्याचं जसं डिस्कवरी झालं तशा पद्धतीने बरेच पॉईंट्स यात ॲड केलेले आहेत. तुमच्या जितकं लक्षात राहील फॉर्म्स ऑफ DNA मधलं तुम्ही तितकंच लक्षात ठेवा. इट इज अ मोस्ट ॲक्टिव्ह अलॉंग विथ अदर फॉर्म्स. म्हणजे A फॉर्म, B फॉर्म, Z फॉर्ममध्ये हा सुद्धा ॲक्टिव्हच आहे. हेलिक्स हॅज लेफ्ट हँडेड, म्हणजे ह्याचं जे रोटेशन होतं ते लेफ्ट हँडेड साईडनी होती. शॉर्टर दॅन मोर कॉम्पॅक्ट हेलिकल स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर बरंच असं शॉर्ट आणि कॉम्पॅक्ट आहे. आणि हा A फॉर्म शक्यतो तुम्हाला क्रिस्टलोग्राफिक म्हणजे ड्राय फॉर्ममध्ये तुम्हाला बेसिकली जेव्हा एक्सपेरिमेंट आपण करतो क्रिस्टलोग्राफिक एक्सपेरिमेंट त्यावेळेला तुम्हाला हा DNA म्हणजे जर आपल्या बॉडी जर तो B फॉर्ममध्ये असेल तर त्याचं कन्व्हर्जन A फॉर्ममध्ये अशा पद्धतीने होतं. ह्याचं स्ट्रक्चर कसं दिसतं बघा, बऱ्यापैकी B फॉर्म सारखाच दिसतो. स्लाइटली इन्क्रीज इन द नंबर ऑफ बेस पेअर्स पर रोटेशन. म्हणजे जर तुम्ही पूर्ण टर्न बैठला त्याच्यामध्ये जेवढे बेस पेअर बसतात त्यांची संख्या थोडीशी जास्त आहे त्यामध्ये. रिझल्टिंग इन अ टाइटर रोटेशन अँगल. त्याच्या बेस पेअर्स एका टर्नमध्ये किती आहेत त्याचा फरक किंवा त्याचा रिझल्ट त्या अँगलवरती सुद्धा पडतो. म्हणजे त्या DNA वरती जो अँगल असतो त्याच्यावरती सुद्धा म्हणजे कमी होणार की जास्त होणार. डीप मेजर ग्रू अँड शॉलो मायनर ग्रू. मेजर ग्रू हा मोठा असतो आणि शॅलो ग्रू थोडासा छोटा असतो. फेवर्ड कन्फर्मेशन ॲट लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा पाण्याची पातळी कमी असेल तेव्हा जे DNA आपल्या बॉडीत प्रेझेंट असतो तो A फॉर्ममध्ये असतो. इन अ सोल्युशन विथ अ हायर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑर विथ alcohol added, the DNA structure may change to a A form which is still right-handed, but every 2.3 nm makes a turn and there are 11 base pairs per turn. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा वॉटर कॉन्सन्ट्रेशन किंवा सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेला तुम्हाला A फॉर्मचे स्ट्रक्चर्स बघायला मिळेल. ह्याचं फंक्शन काय बघा, अ ट्रान्झिशन फ्रॉम B फॉर्म टू A फॉर्म ऑकर्स ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन. आपल्या बॉडीमध्ये DNA आहे, DNA पासून प्रोटीन सिंथेसिस होतं म्हणजे DNA पासून प्रोटीन बनतो किंवा आपण एन्झाईम्स वगैरे म्हणतो. तर प्रोटीन तयार होताना 2 प्रोसेस होतात, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये DNA पासून mRNA तयार होतो आणि ट्रान्सलेशनमध्ये mRNA पासून अमिनो ॲसिडची चेन होते. तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे DNA पासून mRNA तयार होत असताना त्या B फॉर्मचं कन्व्हर्जन A फॉर्ममध्ये होतं आपल्या बॉडीमध्ये. ADNA ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अ सम प्रोसेस दॅट डू नॉट इन्व्हॉल्व RNA. A फॉर्मच्या DNA मध्ये त्या DNA मध्ये बेसिकली RNAचं कुठलाही कंपोनंट तुम्हाला बघायला मिळणार नाही. काही एक्झाम्पल्स दिले ते इतके डिटेल नाही आहे तुम्हाला, पण फंक्शन्स हे 2 हा एक तुमच्या लक्षात ठेवला असं तरी काही हरकत नाही. बी फॉर्मच्या DNA मध्ये बघा हा असा दिसतो बी फॉर्मचा DNA. मोस्ट कॉमन DNA कन्फर्मेशन इन विवो. विवो मीन्स आपल्या बॉडीमध्ये जो बेसिक जास्तीत जास्त कॉमन जो स्टडी केला तो बी फॉर्मच्या DNAचा केला आहे. फेवर्ड कॉन्फर्मेशन ॲट हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन. ह्याच्यामध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं किंवा आपण वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त असलेलं जर सोल्युशन घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला 100% बी फॉर्मचाच DNA बघायला मिळणार. आणि हाच DNA आहे जो वॉटसन आणि क्रिक ह्या दोघं सायंटिस्टनी शोधून काढला किंवा त्याचा मॉडेल तयार केले. शोधून काढलं म्हणजे त्यांनी ह्याच्यातनं DNAच बाहेर काढला असं नाही, त्यांनी त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केले. फर्स्ट आयडेंटिफाईड इन अ फायबर ॲट 92% रिलेटिव्हली ह्युमिडिटी. पहिल्यांदा जेव्हा स्टडी केला DNAचा तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जवळजवळ एका फायबरमध्ये आपल्या बॉडीमध्ये एका फायबरमध्ये जवळजवळ 92% DNA प्रेझेंट असतो. ठीक आहे, याचं स्ट्रक्चर बघा, नॅरोवर मोस्ट इलॉंगेटेड हेलिक्स दॅन A फॉर्म ऑफ DNA. म्हणजे नॅरो म्हणजे आखूड असतो थोडासा A फॉर्मपेक्षा. मेजर ग्रू हा थोडासा वाईड आहे, पसरलेला आहे आणि त्याला प्रोटीन्स सुद्धा अटॅच झालेले आहेत. आणि नॅरो मायनर ग्रू म्हणजे छोटावाला ग्रू आहे. ग्रू म्हणजे आपण खाच म्हणतो किंवा असे आत कर पडलेले असतात त्याला म्हणतो आपण. मायनर ग्रू हा थोडासा नॅरोवर असतो, असा बारीक असतो. बेस पेअर्स नियरली परपेंडिक्युलर टू द हेलिक्स. हेलिक्स म्हणजे जो टर्न आहे DNAचा, त्या DNAच्या टर्नमध्ये जे ATGCचे सिक्वेन्स आलेले आहेत त्यांच्यामध्ये परपेंडिक्युलर असा अँगल तयार होतो.
वन स्पायरल इज अ 3.4 NM किंवा 34 अँगस्ट्रॉन. हे कन्वर्जन आहे ॲक्च्युली. तुम्ही या दोन्हीतलं कुठलंही एक लक्षात ठेवू शकता. म्हणजे 3.4 NM लक्षात ठेवा किंवा 34 अँगस्ट्रॉन लक्षात ठेवा. दोन्हीपैकी काहीही लक्षात ठेवा. एक पूर्ण टर्ममध्ये स्पायरलमध्ये जवळजवळ 3.4 NM इतकं त्याचं लेंथ आहे. डिस्टन्स बिटवीन 2 हायड्रोजन बॉन्ड इज, 2 हायड्रोजन बॉन्डमध्ये, मग ते AT मध्ये असू दे, GC मध्ये असू दे, तर त्याच्यामध्ये 0.34 NM इतकी लेंथ आहे. आता आपण बघूया झेड फॉर्म ऑफ DNA. शक्यतो हा आहे तो डबल हेलिक्समध्ये प्रेझेंट असतो आणि ह्याचं जे टर्निंग आहे ते लेफ्ट हँडेड आहे. मोस्ट ॲक्टिव्ह डबल हेलिकल स्ट्रक्चर हा जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असतो. व्हिओमध्ये आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ ह्याचं स्ट्रक्चर आहे ते जास्त टॉर्शन म्हणजे असं गुंडळलेल्या स्वरूपात. आपण स्प्रिंग जशी म्हणतो, स्प्रिंग कशी असते, जर एक्सपांड केली तर त्याची लेंथ वाढते आणि सोडली तर त्याची लेंथ कमी होते, पण ते टर्न रोटेशन त्याचे टर्न जास्त असतात. तर अशा पद्धतीचं काहीचं स्ट्रक्चर झेड फॉर्मच्या DNAचं असतं. इट इज अ ट्रान्झिएस्ट फॉर्म ऑफ DNA. हा शक्यतो आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. नॅरोअर मोर इलॉंगेटेड हेलिक्स दॅन A and B. A आणि B पेक्षा हा जास्त असा आखुडलेला असतो, म्हणजे जवळजवळ ते जे स्ट्रक्चर्स असतात. इट इज डिस्कवर्ड इन 1979. सर्टन प्रोटीन्स बाइंड व्हेरी स्ट्रॉंगली टू द झेड DNA. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स सुद्धा प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये. जिथं जिथं DNA प्रेझेंट असतो तर ते DNAला ह्या काय करतात, झेड DNAला ते बाइंड होतात. तर आणि फार स्ट्रॉंगली बाइंड होतात झेड DNAला. झेड DNA प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोटेक्शन अगेन्स्ट व्हायरल डिसीजेस. आपल्या बॉडीमध्ये जर व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्याच्यामध्ये झेड DNA सुद्धा फार महत्त्वाचा रोल करतो, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्याला वाचवतो. 1 टर्न स्पॅन्स, एका टर्ममध्ये जवळजवळ त्याची जी लेंथ आहे ती 4.6 NM आहे आणि त्यामध्ये 12 बेस पेअर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे A फॉर्ममध्ये 11, B फॉर्ममध्ये 10 आणि झेड फॉर्ममध्ये 12, आणि म्हणूनच हे स्ट्रक्चर थोडंसं आखूड झालेलं आहे. The DNA molecule with alternating GC sequences in alcohol or high salt content solution tends to have such a structure. बऱ्यापैकी ह्या झेड फॉर्मच्या DNA मध्ये जास्तीत जास्त कंटेंट हा G आणि C चा असतो, आणि GC तुम्हाला माहिती आहेत की ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर आपल्याला थोडंसं आखूड बघायला मिळतं. ह्याचं फंक्शन बघा, वाईल नोड ह्याचं झेडचं फंक्शन अद्यापही अजून इतकं डिटेल कळलेलं नाही आहे. पण जेव्हा ट्रान्स्क्रिप्शन होत असतं, DNA पासून mRNA तयार होत असतो, तर एका DNAचं असं स्टँड सेपरेट होऊन त्याच्यापासून mRNA तयार होत असतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, असं स्टँड जेव्हा सेपरेट होतो तेव्हा पुढच्या बाजूला थोडासा ताण पडतो. तो ताण कमी करायचा असेल तर झेड फॉर्मच्या DNAची मदत होते. टॉक्झिक इलेमेंट इथिडियम ब्रोमाइड काय करतो, DNA नॉर्मल DNA आपल्या बॉडीमध्ये जो B फॉर्मचा असतो त्याचं कन्व्हर्जन झेड फॉर्मच्या म्हणजे आखूड करण्यासाठी मदत करतो. पण ॲक्च्युली असा इम्पॅक्ट झाल्यामुळं काय होतं, टॉक्झिसिटी, म्हणजे नॉर्मल DNAला जर झेड फॉर्म केलात, झेड फॉर्मचा DNA आहे तसा असला तर इट्स नो प्रॉब्लेम, त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे तो तशा पद्धतीनेच काम करणार. पण जर B फॉर्मच्या DNAचं कन्व्हर्जन झेड फॉर्ममध्ये झालं तर ते काय करणार आहे, ते टॉक्झिसिटी दाखवणार आणि त्यांचं जसं काम आहे तसं ते करणार नाहीत. आणखीन सायंटिस्टने असं शोधून काढले की झेड फॉर्मच्या DNAला त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या स्ट्रक्चरच्या वरती प्रोटीन अटॅच होतात, आणि ते प्रोटीन असल्यामुळं हे प्रोटीन तुमच्या बॉडीमध्ये जर एखादा व्हायरसची एंट्री झाली तर ते व्हायरसच्या वरती जे कॅप्सिड्स प्रेझेंट असतात तर ते कॅप्सिड आवरणच्या वरती जे असतात ते आयडेंटिफाय करण्यासाठी हे प्रोटीन करतात. त्यामुळं व्हायरल डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन करण्यासाठी हा झेड DNA आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. ही जी डायरेक्शन जर बघितला रोटेशन किंवा टर्न वगैरे, A फॉर्मचे तुम्हाला ॲरो बघायला मिळतील, A आणि B चे सेम आहेत आणि झेडचे मात्र एक्झॅक्ट अपोजिट आहेत. हे अँगल बघण्यासाठी स्पेसिफिक ही डायग्राम दिले. त्यानंतर ना इथं आणखीन 4 महत्त्वाचे मुद्दे मगाशी बघितलेत पण इथं फोकस करूया. तुम्हाला बाकीच्या सगळ्या स्ट्रक्चरपेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे. हेलिक्समध्ये हे लेफ्ट हँडेड आहे, दोन्हीही राईट हँडेड आहे आणि फक्त झेड फॉर्मचा आहे तो लेफ्ट हँडेड आहे. बेस पेअर पर टर्न, हे जो पूर्ण टर्न असतो हा पूर्ण टर्न एक पूर्ण सर्कलमध्ये A DNA मध्ये A फॉर्मच्या DNA मध्ये 11 बेस पेअर्स ATGCचे सिक्वेन्स, 10 B फॉर्मच्या DNA मध्ये आणि 12 जवळजवळ 12 असल्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर बरंच आखूड दिसतं, म्हणजे B फॉर्मपेक्षा सुद्धा बरंच आखूड दिसतं. ह्याचं डायमीटर बघितला तर ह्याचं सगळ्यात कमी आहे, ह्याचं मीडियम आहे 23 अँगस्ट्रॉन, 20 अँगस्ट्रॉन आणि 18 अँगस्ट्रॉन. ॲक्झिल राईज म्हणजे ह्याचं जी लेंथ आहे ती ह्याची मोठी आहे, झेड फॉर्मची 0.45 आहे
बी फॉर्मची 0.34 आहे आणि ए फॉर्मची याची 0.26 आहेत. तर स्टुडंट आपण आता जस्टच DNA ची डिस्कवरी म्हणजे जीन्स कसे जीन्सवर जीन्स इनहेरिटन्स DNA कसं त्याला नावं देता आली हे आपण पहिल्यांदा बघितलं. त्यानंतर ना आपण फॉर्म्स ऑफ DNA बघितले. महत्त्वाचे 5 आहेत A B C D आणि Z. त्यातले आपण फोकस केले A B आणि Z हे तीन जास्त महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपण ह्यांना फोकस केले. नेक्स्ट लेक्चरला आपण मेंडेलियन आणि पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स बनणार आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स येणार आहेत, त्यामुळे ते पुढचे व्हिडिओ बघताना सगळ्यांनी वही घेऊन बसायचं आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर हे व्हिडिओ सगळ्यांनी बघितल्यानंतर काही शंका वाटली तर मला तुम्ही नक्कीच विचारायचं आहे. आत्ता आपला जस्टच पहिल्या युनिट जेनेटिक्समधला इंट्रोडक्शन ऑफ जेनेटिक्स हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. या पूर्ण टॉपिकमधली जी काही शंका असेल तर तुम्ही विचारायचं आहे. बरीच लोक व्हिडिओ बघत नाही, त्यांनी बघावा आणि बघितल्यानंतर जर काही शंका असेल तर त्यांनी विचारायचं आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू स्टुडंट.